नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या जाहिरातमध्ये मित्रांनो खूप साऱ्या प्रकारच्या वॅकन्सीज आणि खूप साऱ्या वॅकन्सी आहेत आणि त्यामधल्या पण काही वॅकन्सी आहेत बघा मित्रांनो. त्याकरता तुम्हाला फक्त 12वी पास असतील विद्यार्थी पण फॉर्म भरू शकतात. म्हणजे फक्त 12वीच्या बेसवर पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात असे पण वॅकन्सीज आहेत आणि वॅकन्सी पण खूप आहे आणि पोस्ट पण खूप चांगल्या आहेत बघा मित्रांनो. तर ही जाहिरात काय बघा मित्रांनो, ज्युनियर असिस्टंट या पदाकरता बघा मित्रांनो 1672 वॅकन्सी, स्टेनोग्राफर करता 143 वॅकन्सी, नंतर लोअर डिव्हिजन क्लर्क कम टायपिस्ट करता 256 वॅकन्सी आहेत बघा मित्रांनो. त्यानंतर पण बघा ज्युनियर स्टेनोग्राफरला 20, ज्युनियर असिस्टंटला 40 वॅकन्सी, स्टेनोग्राफरच्या 40, ज्युनियर असिस्टंटच्या 30, ज्युनियर स्टेनोग्राफरच्या 2, ज्युनियर असिस्टंट 28, लोअर डिव्हिजन क्लर्क 28 आणि असिस्टंट ग्रेड याकरता 104, अशा 2354 वॅकन्सी आहेत बघा मित्रांनो. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन पण खूप कमी मागितलेलं आहे. तर ही डिटेल जाहिरात बघा मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली यांच्यातर्फे ही वॅकन्सी आलेली आहे. दिल्ली सब कोऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यांच्यातर्फे जाहिरात ती अगोदर पब्लिश झालेली ती बघा मित्रांनो 22 डिसेंबर 2023ला. आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 9 जानेवारी 2024पासून चालू झालेले आहेत. 9 जानेवारी 2024पासून फॉर्म चालू झालेले आहेत व 7 फेब्रुवारी 2024 ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याकरता, 7 फेब्रुवारी 2024. तर विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी जे मोस्ट असे पोस्ट आहेत त्या खूप साऱ्या चांगल्या पोस्ट आहेत आणि त्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार ते हे आपण यासमोर बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, बघा सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये बघा मित्रांनो ग्रेड व्ही ज्युनियर असिस्टंट या पदाकरता बघा मित्रांनो वॅकन्सी किती आहे तुम्ही बघू शकता. टोटल 1672 वॅकन्सी आहेत आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो फक्त मागितलेलं आहे 12वी पास विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात. सोबतच विद्यार्थ्यांकडे बघा मित्रांनो एक टायपिंग सर्टिफिकेट असले पाहिजे, टायपिंग आले पाहिजे विद्यार्थ्यांना. 35 वर्ड पर मिनिटचे इंग्लिशमध्ये किंवा 35 वर्ड पर मिनिट आले पाहिजे हिंदीमध्ये ऑन कम्प्युटर. बाकी एक्सपिरियन्स वगैरे त्यांनी काही मागितलेला नाही आहे. पे स्केल पण बघा तसा मित्रांनो बेसिक पेमेंट 1900 ते 63,200 पेमेंट आहे. मिनिस्ट्रियल सेंट्रल सिव्हिल डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ही पोस्ट आहे बघा मित्रांनो. एज लिमिट बघा मित्रांनो मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 27 वर्ष दिलेले आहे. बाकी एज रिलॅक्सेशनचे सर्व रूल येथे लागू होणार आहेत. नेक्स्ट पोस्ट बघा मित्रांनो सर्व्हिस डिपार्टमेंटचे स्टेनोग्राफर पदाकरता बघा मित्रांनो वॅकन्सी आहेत 143 वॅकन्सी. 12वी मागितलेली आहे प्लस त्यांच्याकडे स्पीड असली पाहिजे शॉर्ट हँडची 80 वर्ड पर मिनिटची आणि टायपिंग असली पाहिजे इंग्लिशची 40 वर्ड पर मिनिटची. त्यानंतर त्यांना पण खूप चांगल्या वॅकन्सी मित्रांनो पेमेंट आहे ते बघू शकता तुम्ही 25,500 ते 81,100 बेसिक पेमेंट खूप चांगले आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्क कम टायपिस्ट पद बघा मित्रांनो 256 वॅकन्सी दिलेल्या आहेत. 12वी मागितलेलं आहे आणि टायपिंग मागितलेलं आहे 35 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश किंवा 30 वर्ड पर मिनिट इन हिंदी. हे विद्यार्थी पण या पदाकरता फॉर्म भरू शकतात. पेमेंट पण खूप चांगले आहे. एज लिमिट 18 ते 27 वर्ष बघता मित्रांनो 256 वॅकन्सीज येथे आहेत. नेक्स्ट बघा मित्रांनो दिल्ली अर्बन शेल्टरमध्ये ज्युनियर स्टेनोग्राफर वॅकन्सी आहेत 20 वॅकन्सी. सेकंडरी सर्टिफिकेट असले पाहिजे आणि त्यांच्याकडे शॉर्ट हँड वाचलं पाहिजे 80 वर्ड पर मिनिटची शॉर्ट हँड आणि 40 वर्ड पर मिनिटचे टायपिंग. एक्सपिरियन्स वगैरे काहीच मागितलेलं नाही आहे. नंतर स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ज्युनियर असिस्टंट पोस्ट आहे बघा मित्रांनो 40 पोस्ट आहे. 12वी पास आणि टायपिंग असले पाहिजे 35 इंग्लिश किंवा 30 हिंदीची. नेक्स्ट पोस्ट बघा मित्रांनो स्टेनोग्राफर स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगमध्ये 14 वॅकन्सीज आहेत. 12वी मागितलेलं आहे 10+2 आणि 80 वर्ड पर मिनिट पाहिजे शॉर्ट हँड आणि 40 वर्ड पर मिनिट पाहिजे इंग्लिशमध्ये टायपिंग किंवा 35 वर्ड पर मिनिट पाहिजे हिंदीमध्ये टायपिंग. एक्सपिरियन्स कोणताच मागितलेला नाही आहे. पेमेंट पण बघत असाल मित्रांनो 25,500 ते 81,100 बेसिक पेमेंट दिलेलं आहे. नंतर डेली टुरिझममध्ये बघा मित्रांनो ज्युनियर असिस्टंट पद आहेत 30 पदे आहेत. 12वी मागितलेले आहे आणि टायपिंग मागितलेलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो ज्युनियर स्टेनोग्राफर डेली टुरिझममध्ये पोस्ट आहे 2 वॅकन्सी. 12वी मागितलेले आहे आणि शॉर्ट हँड यायला हवं विद्यार्थ्यांना. नंतर ज्युनियर असिस्टंटच्या 28 वॅकन्सी आहे बघा मित्रांनो फक्त 12वी मागितलेली आहे आणि टायपिंग मागितलेली आहे 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश किंवा 30 इन हिंदी.
नंतर बघा स्टेनोग्राफर ग्रेड 2च्या पोस्ट आहे दिल्ली पोल्युशन बोर्डमध्ये 5, 12वी आणि स्टेनोग्राफी मागितलेली आहे. नेक्स्ट पोस्ट बघा मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्कची पोस्ट आहे. 28 वॅकन्सीज आहेत. फक्त 12वी प्लस टायपिंग मागितलेली आहे त्यांनी. नंतर ज्युनियर असिस्टंटच्या पोस्ट आहे बघा मित्रांनो 10 पोस्ट, 12वी आणि टायपिंग मागितलेली आहे त्यांनी सेम. नंतर दिल्ली स्टेटच्या ज्युनियर स्टेनोग्राफरच्या पोस्ट आहेत 2, 12वी मागितलेली आहे आणि शॉर्ट हँड मागितलेलं आहे. नंतर असिस्टंट ग्रेड 1च्या 104 वॅकन्सी आहे बघा मित्रांनो. सेकंडरी फ्रॉम म्हणजे 12वी झालेलं असलं पाहिजे आणि टायपिंग आली पाहिजे 35 वर्ड पर मिनिटची हिंदीमध्ये विथ मॅक्झिमम स्पीड असली पाहिजे म्हणजे 30 वर्ड पर मिनिटची. अशी बघा मित्रांनो वॅकन्सीज आहेत. खूप चांगल्या वॅकन्सी बघा मित्रांनो. चांगल्या खूप साऱ्या पोस्ट पण आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं बघा मित्रांनो. ऑनलाईन फॉर्म 9 जानेवारीपासून चालू होणार आहेत आणि 7 फेब्रुवारी 2024 ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याकरता. फीजमध्ये पण खूप अशी महत्त्वाची गोष्ट बघा मित्रांनो 100 रुपये फी आहे फक्त आणि ते पण फक्त आहे OBC आणि ओपनच्या विद्यार्थ्यांकरता 100 रुपये फी आहे. बाकी वुमन कॅन्डिडेट आणि बाकी सर्व कॅन्डिडेट यांना शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना कोणत्याच प्रकारची फी भरावी लागणार नाही आहे. फीमध्ये खूप मोठा डिस्काउंट आहे बघा मित्रांनो. आता सिलेक्शन प्रोसिजर कसं राहणार तर टायर 1ची एक्झामिनेशन बघा. त्यामध्ये ITG टायर 1मध्ये 2 hours 200 क्वेश्चन 200 मार्काकरता पूर्ण टोटल मार्क राहणार आहे. सिलेबस बघा मित्रांनो जनरल नॉलेजचे 35 मार्क, मेंटल ॲबिलिटी आणि रिझनिंगचे 35, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि डेटा इंटरप्रिटेशनचे 35 मार्क, टेस्ट ऑफ हिंदी लँग्वेज 35, टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 35 आणि बेसिक फॅमिलियर विथ कम्प्युटर, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑफिस ऑटोमेशनचे 25 मार्क. अशी टोटल 200 मार्काचा तुमचा पेपर होणार आहे. पोस्ट प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा बघा मित्रांनो. लोअर डिव्हिजन क्लर्क, ज्युनियर असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड या सर्वांचा पोस्ट प्रिफरन्स द्यायचा आहे तुम्हाला फॉर्म भरताना. बाकी डिटेल त्यांनी या PDF मध्ये दिली आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर जाऊन तुम्ही पूर्ण PDF जाहिरात डाउनलोड करू शकता. एज रिलॅक्सेशनचे रूल पण इथे दिले आहेत बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता. तर बघा मित्रांनो ज्युनियर असिस्टंट डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत. त्या ज्युनियर असिस्टंटच्या 100,672 फक्त 12वी मागितलेली आहे आणि लोअर डिव्हिजन क्लर्क टायपिस्ट यांना पण 256 वॅकन्सी फक्त 12वी मागितलेली आहे. आणि फी पण पूर्ण पहा मित्रांनो 100 रुपये फी आहे फक्त. बाकीच्या विद्यार्थ्यांना पण फी पण नाही आहे. वुमन कॅन्डिडेट्स आणि बाकी जे SC ST OBC SC ST कॅन्डिडेट आहेत त्यांना कोणत्याच प्रकारची फी भरावी लागणार नाही आहे. खूप चांगल्या पोस्ट आहे बघा मित्रांनो. हे फॉर्म हे 9 जानेवारी 2024 पासून चालू झालेले आहेत व 7 फेब्रुवारी 2024 ही शेवटची डेट आहे बघा मित्रांनो फॉर्म भरण्याकरता. तर या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच अप्लिकेशन करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व व्हिडिओला लाईक करा. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.